गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं। दुसऱ्या टप्प्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक 68% मतदानाची नोंद झाली आहे। तर एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप नितीश कुमारांच्या एनडीएचं सरकार येताना दिसतंय। तर एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव आणि राहुल गांधींना झटका बसताना दिसतोय। चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप एनडीए युतीला 130-138 आणि आरजेडी काँग्रेस महाआघाडीला 100-108 जागांचा अंदाज व्यक्त केलाय। इतरांचे 3-5 आमदार निवडून येतील असा चाणक्यचा एक्झिट पोल आहे। मॅट्रिजनं एनडीएला 147-167 जागा तर महाआघाडीला 70 ते 90 जागा दिल्यात। इतरांना 2-8 जागांचा अंदाज आहे। दैनिक भास्करनं एनडीएला 145 ते 160 जागा आणि महाआघाडीला 73 ते 91 जागांचा अंदाज व्यक्त केलाय। इतरांना 5-10 जागांचा भाकीत आहे। पोलस्टॅटचं म्हणणं आहे की एनडीएला 133 ते 143 आणि महाआघाडी 93 ते 102 वर राहील। इतरांना 2-9 जागांची शक्यता वर्तवली आहे। पीपल्स पल्सनुसार एनडीए 133 ते 159 आणि महाआघाडीचे 75 ते 101 आमदार निवडून येतील। इतरांना 0 ते 5 जागा देण्यात आल्यात। दिख रहा है कि 2010 के रिजल्ट को भी हम पूरी तरह ब्रेक करेंगे और थम्पिंग मेजॉरिटी से बिहार में एनडीए की सरकार बने। पूरी तरह हम लोग आश्वस्त हैं कि बिहार की जनता ने एनडीए के सरकार के लिए 2/3 से अधिक मतदान किया है। जनता का आशीर्वाद हम लोग कबूलते भी हैं और 14 तारीख को जब ईवीएम खुलेगा तो और लोगों को स्पष्ट हो जाएगा। और हमारा मानना है कि 50% के आसपास हमारा वोट शेयर होगा। इसलिए जिस तरह लोकसभा में हमको 180 सीट के आसपास हम चुनाव जीते थे, उससे अधिक सीटें बिहार में हम जीतने का काम करेंगे। आता एक्झिट पोलमधील प्रत्येक पक्षाला किती जागा देण्यात आल्या तेही पाहूयात। चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप 70 ते 75, जेडीयूला 52 ते 57, एलजेपीला 14 ते 19 तर काँग्रेसला 17 ते 23, आरजेडीचे 75 ते 80 आणि प्रशांत किशोर यांच्या जेएसपीला 0 ते 5 जागा दिल्यात। पोलस्टॅटनुसार भाजप 68 ते 72, जेडीयू 55 ते 60, एलजेपी 9 ते 12 इतके आमदार येतील अशी शक्यता आहे आणि महाआघाडीमध्ये काँग्रेसला 9 ते 13, 65 ते 72 आणि 0 ते 5 जागांचा अंदाज आहे। बिहारमध्ये तसा प्रचार सरकारी नोकरी विरुद्ध विकास असाच तापला होता। तेजस्वी यादवांनी प्रत्येक कुटुंबामध्ये सरकारी नोकरीचा वायदा करून तरुणांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला। नहीं चाहिए कट्टा सरकार, नहीं चाहिए कट्टा सरकार। फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार, नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए। फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार। 500 रुपया गैस सिलेंडर, 1500 रुपया पेंशन, 200 यूनिट फ्री में बिजली। किसान के लिए सिंचाई का जो बिजली लगता है, किसान लोग हाथ उठाइए। फ्री में जो बिजली सिंचाई में जो लगता है वो आपको फ्री कर दिया जाएगा। बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनीही धुवाधार प्रचार केला। तर मोदींनी जंगलराजवरून प्रत्येक सभेत तेजस्वी यादव आणि आरजेडीवर हल्लाबोल केला।
क्योंकि सबसे पहला काम इन्होंने क्या किया, जनता को कमजोर करने का काम किया, आपके हाथों को कमजोर करने का काम किया। 65 लाख वोट उन्होंने इस बार काटे हैं आपके। इसका मतलब है कि बिहार में 65 लाख लोग वोट नहीं दे पाएंगे, उसमें खास तौर से महिलाएं भी हैं, और इसलिए ये काम किया है ताकि वो वोट की चोरी द्वारा बार बार अपनी सरकार लेते आए। जंगल राज फिर से लाना चाहते हो क्या? अरे जोर से बोलो जरा, लाना चाहते हो? भाइयों बहनों, लालू जी का ही जंगल राज। अगर 6 तारीख को गलती किया, 6 तारीख को गलती किया तो फिर से 11 तारीख को गलती किया तो फिर से अपहरण, फिरौती, खून और जंगल राज फिर से आएगा। बिहारमध्ये यावेळेला बंपर मतदान झालंय। पहिल्या टप्प्यात 65% तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 68% मतदान झालं। त्यामुळे एक्झिट पोलमध्ये दाखवल्याप्रमाणे एनडीएचं सरकार येणार की तेजस्वींचं नशीब फळफळणार हे 14 तारखेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।